नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा विषय मैत्रिणींनो खूप महत्त्वाचा आहे बरं का, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. याच्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स मी ज्या सांगितल्या आहेत, ओघाओघाने ज्या येतील त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आता पहिल्या तिमाहीत आणि मुख्यत्वे करून पहिल्या 2-3 आठवड्यात आपण अशी कुठली काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपलं मिसकॅरेज होणार नाही, बाळाची ग्रोथ छान होईल आणि आपली प्रेग्नन्सी देखील सुरक्षित राहील. तर या सगळ्या गोष्टी इथं आपण कव्हर करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सोबतचा बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. मैत्रिणींनो, खरं तर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आणि त्याच्या आधी 3 महिनेच तुम्हाला ही गोष्ट करायची आहे, परंतु तुम्ही केली नसेल आणि प्रेग्नन्सी नंतर करत असाल तरीही चालेल. प्रेग्नन्सी राहिल्या तुम्हाला दररोज 2-3 बदाम आणि 2-3 अक्रोड रात्री भिजत घालायचे आहेत आणि ते सकाळी खायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की सगळेच सांगतात की बदाम आणि अक्रोड भिजत घालून, ड्रायफ्रूट्स भिजत घालून सकाळी खायचे, तर हे का खायचे हे समजून घ्या. बदाम आणि अक्रोडमध्ये DHA नावाचा घटक असतो, जो बाळाच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या बाळाचा IQ छान व्हावा असं वाटत असेल तर ताबडतोब 2 बदाम 2 अक्रोड रात्री भिजत घालून सकाळी उठल्या उठल्या चावून खायला विसरू नका. आता मैत्रिणींनो, दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, ती म्हणजे फॉलिक ॲसिड टॅबलेट्स. मी वेळोवेळी सांगत आलेले आहे तुम्हाला की फॉलिक ॲसिड टॅबलेट जरूर घ्यायचे आहेत. खरं तर प्रेग्नन्सी प्लॅनिंग करतानाच घ्यायचं आहे, परंतु आत्तापर्यंत जर तुम्ही घेतलं नसेल तर लगेच तुम्हाला गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन भेटायचं आहे आणि फॉलिक ॲसिड टॅबलेट्स प्रिस्क्राईब करून घ्यायचे आहेत. कारण फॉलिक ॲसिड जर तुम्ही व्यवस्थित आणि योग्य प्रमाणात घेतलं तर तुमच्या बाळामध्ये कुठलेही न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स आणि स्पाईनमधले डिफेक्ट्स, भयानक आजार ज्याला डाऊन सिंड्रोम असं म्हणतात, तर हा आजार तुमच्या बाळामध्ये बिलकुल येणार नाही. त्यामुळे फॉलिक ॲसिड डॉक्टरांकडून घ्यायचे. खरं तर आपल्या आहारातून आपल्याला फॉलिक ॲसिड मिळतं, पण ते तेवढ्या प्रमाणात नसतं जे आपल्याला रिक्वायर्ड आहे प्रेग्नन्सीमध्ये. किंवा जे फॉलिक ॲसिड आपल्याला आहारातून मिळतं ते इझिली ॲब्झॉर्ब होत नाही. अशा गोळ्यांमध्ये या फॉर्ममध्ये असतं की ते तुमच्या शरीरात इझिली आणि रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये ॲब्झॉर्ब होईल. म्हणूनच फॉलिक ॲसिड टॅबलेट तुम्हाला घ्यायला सुरुवात करायची आहे आणि ती पूर्ण 3 महिने तुम्हाला त्या चालू ठेवायच्या. त्यामुळे डॉक्टरांना विचारून फॉलिक ॲसिड टॅबलेट्स तुम्ही लगेच सुरू करा. आता तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज हिरव्या भाज्या आणि फळं खायची आहेत. आता ही फळं का खायची? कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट, मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात, जे बाळाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि पहिल्या 3 महिन्याच्या काळात, त्यातल्या त्यात पहिल्या 2 महिन्याच्या काळात तर बाळाचे ऑर्गन्स फॉर्म होत असतात आणि या ऑर्गन फॉर्मेशनसाठी तुम्हाला हे विटॅमिन्स, इम्पॉर्टंट मिनरल्स खूप गरजेचे असतात. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये तसंच पुढंही ॲटलिस्ट 2 सर्विंग्स हिरव्या भाज्या, म्हणजे दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात 1-1 वाटी पालेभाजी, तसंच दिवसातून 2 फळं खायला तुम्ही बिलकुल विसरायचं नाही आहे. तसंच चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला भरपूर प्रमाणात लिक्विड इंटेक तुमच्या शरीरात गेला पाहिजे. पाणी व्यवस्थित प्यायचं आहे. आता हे पाणी जास्त का प्यायचं किंवा लिक्विड इंटेक व्यवस्थित का घ्यायचा? सुरुवातीच्या काळामध्ये हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स खूप होतात आणि मग आपली डायजेस्टिव्ह सिस्टम बिघडते, कॉन्स्टिपेशन आपल्याला होऊ शकतं. हे कॉन्स्टिपेशन होऊ नये तसंच सकाळी सकाळी खूप उलट्यांचा देखील त्रास होतो. हा कमी व्हावा यासाठी तुम्हाला छान लिक्विड तुम्हाला व्यवस्थित प्रमाणात घ्यायचं आहे. तसेच सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये चक्कर येण्याची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे तुमचा BP व्यवस्थित मेंटेन राहावा यासाठी तुम्ही हायड्रेटेड राहणं हे देखील गरजेचं आहे. म्हणजेच बॉडी डिहायड्रेट होऊ नये, तुम्हाला कुठलेही डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, कॉन्स्टिपेशन या समस्या होऊ नयेत यासाठी या कालावधीमध्ये लिक्विड इंटेक देखील व्यवस्थित केला पाहिजे. मैत्रिणींनो, बहुसंख्य जणींना ही सवय असते की दुपारी जेवायचं आणि मग रात्री जेवायचं. आता प्रेग्नन्सी राहिली आहे ना, मग तसं करू नका. वारंवार खा आणि थोड्या प्रमाणात खा. यामुळे काय होईल, ॲसिडिटीचा त्रास होणार नाही, जळजळ तुम्हाला होणार नाही आणि सतत काहीतरी खाल्ल्यामुळे तुमची बॉडी देखील एनर्जेटिक राहील, चेंजेसना व्यवस्थित सामोरं जाईल. म्हणून वारंवार 1-2 तासांच्या कालावधीनंतर थोडं थोडं खा. अगदी एकाच वेळेला संपूर्ण ताटभर सुरुवातीच्या काळात जेवू नका. म्हणजेच काय, थोडं थोडं आणि फ्रिक्वेन्सी वाढवा, वारंवार खा. मैत्रिणींनो, पुढची गोष्ट देखील अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण ही सर्रासपणे सगळ्या जणी विसरून जातो. कामाला लागतो, जॉबला जातो किंवा मग
घरकामांमध्ये आपण ही गोष्ट विसरून जातो, ती म्हणजे रेस्ट. रेस्ट घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आता तुमची बॉडी नवीन बाळ निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय झाली आहे. तर अशा वेळी जर तुम्ही योग्य आणि पुरेशी झोप घेतलीत तर बाळाचा विकास छान होईल आणि बाळ छान ग्रो होईल. आणि हॉर्मोन्स बॅलन्समध्ये आणण्यासाठी व्यवस्थित आणि योग्य प्रमाणात रेस्ट घेणं देखील गरजेचं आहे. म्हणूनच रात्रीची 8 ते 9 तासांची सलग झोप आणि दिवसा देखील एखाद्या तासाची झोप तुम्हाला खूप आवश्यक आहे आणि ती घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मैत्रिणींनो, पुढचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला पहिल्या 3 महिन्यामध्ये रिगरस एक्सरसाइज म्हणजे खूप इंटेन्सिटीवाले एक्सरसाइज टाळायचे, परंतु तुम्ही ब्रिस्क वॉक पहिल्या 3 महिन्यामध्ये जरूर करायचा आहे आणि दररोज करायचा आहे. तर हा ब्रिस्क वॉक का करायचा आहे? प्रेग्नन्सीमध्ये कधीकधी सुरुवातीला किंवा नंतरही जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या डायबिटीसची शक्यता असते. तसेच बीपीचा त्रास देखील होण्याची प्रेग्नन्सीमध्ये शक्यता असते. जर हा त्रास आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर अगदी सुरुवातीच्या काळापासूनच जर आपण रेग्युलरली ब्रिस्क वॉक घेतला तर आपल्याला याचा फायदा होणार आहे. तसेच ब्रिस्क वॉकमुळे शरीरामध्ये जे छान ब्लड सर्क्युलेशन होणार आहे त्याच्यामुळे आपला मूड देखील छान राहणार आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये मूड स्विंगचा देखील आपल्याला प्रॉब्लेम होतो. मग अशा वेळी ब्रिस्क वॉक डेली सकाळी छान मोकळ्या हवेत जर तुम्ही फिरलात, वॉक केला तर तुम्हाला प्रेग्नन्सी स्मूथली शेवटपर्यंत होण्यासाठी मदत होणार आहे. प्रेग्नन्सी देखील सुरक्षित असेल. याच्यामध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी जर्नी अधिक सुखकर होणार आहे, म्हणून डेली वॉक खूप महत्त्वाचा आहे. आता मैत्रिणींनो, पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर बिस्किट्स, मैद्याचे पदार्थ, केक वगैरे तुम्हाला खूप आवडत असेल तर ते तुर्तास थांबवा. का ते सांगते? कारण हे अतिशय रिफाईंड अन्न आहे. तर तुम्हाला याच्याऐवजी होल ग्रेन्स छिलक्यासह सालीसकट जे धान्य असतं ते दळून आणून त्याच्यानंतर तुम्ही चाळ न काढता असं धान्य होल ग्रेन खायला सुरुवात करा. कारण छिलक्यासह जर तुम्ही डाळी किंवा मूग डाळ किंवा अशा पूर्ण गोष्टी तुम्ही खाल्ल्या तर या सालींमध्ये तुम्हाला झिंक, फोलेट आणि अनेक मिनरल्स मिळणार आहेत. फोलेट आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या बाळाच्या विकासासाठी तसंच तुमच्या डायजेशनसाठी खूप महत्त्वाच्या आहे. म्हणून आता रिफाईंड अन्न तुर्तास बंद करा आणि पूर्ण होल कडधान्य, होल धान्य खायला तुम्ही आता सुरुवात करा. मैत्रिणींनो, पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायबर्स जाणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये गाजर, काकडी, सलाड्स, त्याच्यानंतर कोथिंबीर या गोष्टी असल्या पाहिजे. तसंच ब्रोकोली अवेलेबल असेल तर ती देखील खाऊ शकता आणि पालकाचा देखील तुमच्या आहारात समावेश करा. मैत्रिणींनो, या गोष्टी आपल्याला माहिती असतात आणि खरंच हे सगळं घ्यायचं आहे म्हणजे अतिशय प्रमाणात देखील कुठलीही गोष्ट घ्यायची नाही आहे. योग्य प्रमाणात तुमच्या शरीराच्या रिक्वायरमेंटनुसार आणि तुमचा दिवसाची हालचाल किती आहे, तुमची रिक्वायरमेंट काय आहे, त्याप्रमाणे तुम्हाला या गोष्टी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायच्या आहे. मैत्रिणींनो, शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथं सांगणार आहे बरं का. प्रेग्नन्सी राहिली असं कळलं ना की लगेच डॉक्टरांना जाऊन भेटायचं आहे. कारण सुरुवातीच्या काळात जर आपण फॉलिक ॲसिड टॅबलेट्स नाही घेतल्या तर बाळामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स येऊ शकतात. कधीकधी मिसकॅरेजचे चान्सेस असतात. तर अशा वेळेला डॉक्टर आपल्याला प्रोजेस्ट्रॉनचा सपोर्ट देतात. तसंच लगेचच आपण जर डॉक्टरांना भेटलो तर काही बेसिक टेस्ट आपल्या केल्या जातात. जर आपल्याला थायरॉईड असेल किंवा कुठला प्रॉब्लेम असेल डायबिटीस तर हा इनिशियल लेवललाच ट्रीट करून जर आपण तो आटोक्यात आणला तर पुढे जाऊन बाळाला काही धोका होणार नाही आणि त्याचा इफेक्ट देखील खूप कमी आपल्या प्रेग्नन्सीवर आणि आपल्या बाळावर झालेला दिसेल. म्हणूनच लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहिली आहे हे कळल्या डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. कारण कधीकधी जर एक्टॉपिक प्रेग्नन्सी असेल तर हे आपल्या जीवावर देखील बेतू शकतं. म्हणूनच प्रेग्नन्सी राहिली आहे हे कळलं की लगेच डॉक्टरांना जाऊन भेटायचं आहे. आपल्या जवळच्या गायनेकोलॉजिस्टना जाऊन भेटायचं. प्रेग्नन्सी सुरक्षित राहावी म्हणून तसेच पूर्ण प्रेग्नन्सीभर काय खावं, कशी प्रेग्नन्सीची काळजी घ्यावी, कुठल्या गोष्टी पाळाव्या, कुठल्या पाळण्याची गरज नाही, कधी काय करावं या संदर्भात भरपूर माहिती चॅनलवर आहे. प्रेग्नन्सी या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला हवा तो व्हिडिओ जसं की केसर किती खावं, नारळ पाणी कधी प्यावं, ड्रायफ्रूट्स कसे खावे असे बरेच टॉपिक्स मी कव्हर केलेत. तर ते देखील जाऊन नक्की बघा. आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींशी, तुमच्या प्रेग्नंट मैत्रिणींशी आणि ज्या प्रेग्नन्सी प्लॅन करतायत अशांशी हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर मग आजसाठी इतकंच. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.